आताच आंदोलन केलं, खाट्यावरती बसचं आंदोलन केलं. आत्ताच एक तर रस्ते नाही तर मुख्यमंत्री आल्यानंतर थोडंसं डागडुजी केली आणि आज पूर्ण दुर्लक्ष करतात रस्त्याकडे, असं त्यांचं मत. मला असं वाटतं की मुख्यमंत्री आमचे रस्त्यावर फिरतात म्हणून त्यांना समस्या माहीत आहेत आणि म्हणून या 2 वर्षात कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्याच्यापूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये ऑनलाईन मुख्यमंत्री पाहायला मिळाले आणि त्या ऑनलाईन मुख्यमंत्री जर रस्त्यावर आले असते तर आता त्यांना आंदोलन करायची वेळ आली नसती ना. त्या 2.5 वर्षातच सगळे प्रश्न संपले असते. आंदोलन केलं म्हणजे काय? आलेला निधी कुठं गेला याचा विचारायचा या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि ते या संदर्भात संबंधित अधिकारी आयुक्तांना विचारू शकतात. असं काय शासनाचा निधी येतोय आणि असं जातोय असं कधी असतं का? असं कधीच नसतं. आणि निश्चितपणे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं नुसतं लोकांच्यामध्ये संभ्रम पसरवण्यापेक्षा आपली सत्ता होती त्यावेळी आपण काय केलं ह्याचं देखील त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे ना. रस्ते चांगले करा नाही तर ऑर्थोपेडिक दवाखाने तरी सुरू करा अशी त्यांची आजची मागणी होती. हे बघा, आता जर रस्ते झालेच नाहीत तर उगीच काहीतरी स्टंट करायचा. रस्ते झाल्यानंतर रस्ते खराब झाले तर त्यावर आंदोलन केलं तर आम्हाला मान्य आहे बाबा रस्ते खराब झाले म्हणून आंदोलन करू. तुम्ही करायचं काय नाही आणि उगीच मापं काढत फिरत असला धंदा झाला. तुम्ही काय केलं 2.5 वर्षात? तुम्ही मुख्यमंत्री होता ना. 2.5 वर्षात झिजलो आम्ही निधीसाठी, या कोल्हापूरसाठी निधी आणण्यासाठी झिजलो. 2.5 वर्षामध्ये शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला का? शिवसेनेच्या खासदारांना सक्षम केलं का? या राज्यातील जनतेनं 18 खासदार निवडून दिले होते शिवसेनेची, 53 शिवसेनेचे आमदार निवडून दिले होते आणि त्या 53 आमदारांच्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 2 नंबरच्या पडलेल्या उमेदवाराला सक्षम करण्याचं तुम्ही मुख्यमंत्र्यांनी काम केलं. जर हे केलं नसतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. आणि म्हणून कोल्हापूरकडे जर लक्ष दिलं असतं तर निश्चितपणे कोल्हापूरवर तुम्ही प्रेम आहे म्हणता, सगळ्या गोष्टीची कोल्हापुरातून सुरुवात केली म्हणता. मग 2.5 वर्ष तुम्ही ऑनलाईन मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्या 2.5 वर्षामध्ये जर कोल्हापूरसाठी काय केलं असतं, कोल्हापूरसाठी रस्त्यासाठी निधी दिला असता आणि इतर गोष्टीसाठी निधी दिला असता तर आज आम्हाला या ठिकाणी काही निधीची आवश्यकता नसती. कदाचित आम्ही त्यांचे आभार मानले असते, निश्चित आभार मानले असते. त्यांनी अधिवेशनात खुलासा केला ना, त्यांच्या ठाकरे गटाकडे पत्र आलं आणि मी लगेच त्यांना 50 कोटी द्यायला मान्यता केली. हो, दादा, मराठी भाषा गौरवली नाही मात्र अजूनही मराठी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळालेला नाही. गेली 10 वर्ष केंद्रात मोदीचं सरकार आहे, त्याचा एक तुम्ही भाग आहात, मात्र अजूनही हा दर्जा मिळालेला नाही. आजच्या या दिवसाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आपण इथं चर्चा करत असताना याची मागणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मोदीजींच्याकडे केली पण असेल. या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्री मोदी फार सेन्सिटिव्ह आहे, हा विषय स्वतः पण सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यामुळं ही मागणी त्यांनी केली पण असेल आणि मी देखील त्यांना आता अधिवेशनात ते आत असतील कदाचित मी त्यांना याविषयी निश्चितपणे आठवण करून देईन. वारंवार स्टेटमेंट येतात, विधान होतात, मात्र प्रयत्न काही दिसत नाही आहे. कारण कोणती गावं हद्दवाढीत समावेश होण्याची इच्छुक आहेत ती गावं सुद्धा अजून नाही. हद्दवाढीचा विषय कसा आहे, त्याला ती कॉन्ट्रोवर्सीमध्ये आहे. हद्दवाढीत काही लोक म्हणतात व्हावं, काही लोक म्हणतात नाही व्हावं. पण मी तुम्हाला सांगतो हद्दवाढ होणार. आता प्रत्येक गोष्ट फोडून चालत नाही, पण हद्दवाढ होणार. मी CM साहेबांना या ठिकाणी नम्रपणे सांगितलेलं आहे की राजकारणाचा पाठ थोडा आपण बाजूला ठेवूया. कोणत्याही शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे आपल्याला हद्दवाढ करावी लागेल. राजकारणामध्ये थोडंफार काही गोष्टी आपल्याला विरोध असतात, पण जर हद्दवाढ केल्यानंतर त्या ठिकाणचा विकास केला तर पुन्हा ती लोक आपलीशी होतात ना. आणि त्यामुळं विरोध आहे म्हणून करायचंच नाही तर मग ते कधीच शहराचे मग विकास होणार नाही. आता ज्या पद्धतीने आहे, पहिला प्रस्ताव 18-20 गावांचा होणार किंवा म्हणजे तसं पहिली 5 गावं होणार. शक्यतो करून शासन जास्त विरोध आहे त्या ठिकाणी थोडंफार समजावून घेऊन काम करण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की काही पहिल्या 8-10 गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव होण्याची शक्यता आहे. आम्ही तर म्हणतोय पूर्ण कागलपासून घ्या, एकदाच घेऊन टाका. तर प्रामुख्याने तुम्हाला टार्गेट केलं गेलं, प्रामुख्याने आदित्य ठाकरे तुमच्यावरती टीका करताना नेमका तुमचं काय उत्तर आहे त्या टीकेला? काय बघा, आदित्य ठाकरेंना मी काय बोलणार. आदित्य ठाकरे ज्यावेळी पूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर यायची त्यावेळेला सभा घ्यायला लागायची आणि आता चौक त्यांना शोधावं लागतो आमच्या विरोधकांनी. दुर्दैव आहे त्यांचं, त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे. तर म्हणजे फार खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी माझ्यावर टीका केली, गुंड वगैरे काहीतरी म्हटले. ते त्यांच्या वयाची जेवढी वर्ष नाही तेवढं मी शिवसेनेत काम केलं आणि शिवसेनेसाठी मी गुन्हे घेतलेले आहेत. आपण कुठं चुकतोय का याचं आत्मपरीक्षण त्यांना करणं गरजेचं आहे. टीका टिप्पणी होत असते, आरोप होत असतात. कुणी आरोप केला म्हणजे ते सत्य असतात का?
आदित्य ठाकरेंच्यावर देखील दिशा सैलेंचे आरोप झालेले आहेत. मग ते सत्य मानावे का? आणि त्यामुळं आता त्यांचा तोल सुटलेला आहे आणि त्यामुळं हे असंच चालत राहिलं तर उरलं सुरलं पण येणारच आहे आमच्यात आता काही दिवसात. त्यांनी याचं आत्मचिंतन करावं. शिवसेना कुणाची हा वाद संपला, शिवसेना तुमच्याकडे आली, मात्र पक्षनिधीतल्या 50 कोटी आहेत ते ठाकरे गटाने काढले आणि आर्थिक शाखेकडून आता तपासाच्या आदेश देण्यात आले. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणातच ते सांगितलेलं आहे की आम्हाला 50 खोके म्हणायचे, पण 50 कोटी रुपये तुम्हीच मागितले. आम्हाला पैशाची गरज नाही, आम्हाला जनतेची सेवा करायची आणि हे आम्ही दाखवून दिलेलं गेले काही दिवसात. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष न सुटलेले प्रश्न, आता मराठा आरक्षणाचा प्रश्न, सर्व इतर समाजाला न्याय देत किंवा त्यांच्यावर कुठला अन्याय न करत आज मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करणं हे फार मोठं यश आहे. आता त्याला देखील ही आघाडी प्रणीत काही लोकांनी खो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सत्य परिस्थिती तपासावी. आजपर्यंत हे निर्णय झाला होता का? तर झाला नव्हता. आणि त्यामुळं आता माझं असं म्हणणं आहे की शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे, काही नव्यानं नोकऱ्या आहेत, यासाठी तातडीनं, मी तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या या बाबतीत बोलणारच आहे, पण यासाठी तातडीनं आपल्याला काय लाभ मिळतो हे मराठा समाजानं पाहणं गरजेचं आहे. हे त्यांच्यासाठी, मराठासाठीच केलेलं आहे. आणि त्यामुळं जे कोणी लोक आता संभ्रमात पाडण्याचा प्रयत्न करतायत, मराठ्यामध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी जे आजपर्यंत काही केलंच नाही ना, आता मात्र गडावर जावं लागतं. हो, इतक्या वर्षात गड काही पाहिलाच नाही. आणि महाराजांना काय काय बोललं गेलं किंवा काय, आता मी पण एवढा मोठा नाही कोणाविषयी काय बोलायला, पण ही परिस्थिती जनतेला, लोकांना कळत असती. निश्चितपणे मराठा समाज असो किंवा इतर कोणत्याही समाजासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एक असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येकाला ज्याची मागणी आहे त्यासाठी काहीतरी करावं ही त्यांची भूमिका असते. आपण देखील पाहताय गेल्या इतक्या वर्षात राजकारणापेक्षा समाजकारण, जे शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचे धडे दिलेले आहेत, त्या पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. आपल्या सर्वांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.